नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पालक पनीर. खूप दिवस झालं ऋत्विकला पालक पनीर खायची इच्छा होती आणि आता तुम्हाला माहीतच नोव्हेंबर-डिसेंबर महिना आला की पालेभाज्या आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात आणि आता पालक पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये बाजारात अवेलेबल आहे. सो मी आज पालक आणला आहे आणि आज मी बनवणार आहे पालक पनीर. तर माझी पद्धत कशी आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग जाऊया आपण पहिल्यांदा किचनमध्ये. पालक पनीर बनवण्यासाठी मी पहिल्यांदा इथे एक जुडी पालक घेतलाय. त्यानंतर मी इथे 1 चमचा धना पावडर घेतलाय. 1 चमचा इथे दही आहे. हे दही पण ना ताजं दही आहे, म्हणजे जे आपण घरामध्ये लावतो तेच आहे, ताजं दही आहे, त्यामुळे ते आंबट नाही आहे. तर ते 1 चमचा मी दही घेतलाय आणि मी शक्यतो काय केलंय की दह्यावरची जी साय असते ना ती यामध्ये थोडीशी घेतली आहे. म्हणजे आपण दही लावताना जे साय टाकतो ती काढून घेतली थोडीशी. त्याने कसं आपण जर काही वेळेला आपण क्रीम पण टाकतो पालक पनीरमध्ये. जर क्रीम नसेल तर हे हे टाकलं तरी ते युजफुल ठरतं. त्यानंतर मी इथे 100 ग्रॅम पनीर घेतले. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. या मिरच्या फार तिखट नाही त्यामुळे मी 2 घेतल्यात. एक 6-7 लसूण पाकळ्या घेतल्यात. एक आल्याचा तुकडा होता, त्याचे मी असे 4 भाग करून घेतलेत. एक मोठा कांदा लांब चिरून घेतलाय. त्याच्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलाय. त्यानंतर 1 चमचा इथे जिरा आहे, छोटा चमचा जिरा आहे. कोथिंबीर, तेल, त्यानंतर हळद, मीठ आणि घरगुती लाल मसाला. तर इतकं साहित्य आपल्याला पालक पनीर बनवण्यासाठी लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया माहिती आहे का, मी इथे बघा पॅन गरम करत ठेवला आहे. तर हा जो कांदा आहे ना, तो कांदा थोडासा हलकासा गरम करून घेऊया पॅनमध्ये. म्हणजे आपल्याला असं लालसर वगैरे करायचं नाही आहे, तो साधारण असा गरम करून घ्यायचा आहे. थोडंसं मी यामध्ये ना तेल घालते. हा कांदा भाजून का घ्यायचा की जेणेकरून जर कांदा टोमॅटो जरा कच्चा घालतो तर ते कच्चा घालण्यापेक्षा थोडंसं आपण याला असं गरम करून घातलं तर ते चव अजून चांगली लागते. त्यामुळे आता मी लालसर करणार नाही आहे. आता हा काढून घेते मी. आता यामध्येच मी टोमॅटो घालून घेणार आहे. जसं आपण कुठल्याही भाजीमध्ये थोडंसं वाटण गरम करून घातले की त्याची चव एक चांगली लागते. तर आता हा टोमॅटो पण थोडासा म्हणजे गरम झाला, असा भाजला नाही, पूर्ण असा भाजायचा नाही आपल्याला. तर आपण हे जे लसूण आणि आलं आहे ना ते पण यामध्ये घालूया. लसूण आणि आल्याचे जे तुकडे केले ते पण यामध्ये घालून थोडंसं गरम करूया. गरम झालंय तर आपण हे पण काढून घेऊया. आणि यामध्ये आपण काय करूया माहिती आहे का, जरा तेल घालून आहे ना पनीर जे आहे गोल्डन वगैरे मध्ये थोडंसं आपण भाजून घेऊया. तर आता आपलं पनीर चांगलं हे झालंय, फ्राय झालंय, म्हणजे गोल्डन असं झालंय. आता हे पण घेते करूया. मी बाजूला ठेवते आणि या गॅसमध्ये ना आता आपण हा जो आपला पालक आहे तो थोडासा शिजवून घ्यायचा. टोपामध्ये पाणी गरम करत ठेवते. आपण पालक घालूया. पालक आहे ना या गरम पाण्यामध्ये 1-1.5 मिनिटं मी शिजवून घेतलाय. तर आता मी हा ना काढून घेते पूर्ण. मी थंड पाणी घेतले कढईमध्ये, त्या थंड पाण्यामध्ये मी घालणार आहे. थंड पाण्यामध्ये ते पालक काढून घेतलाय. तर पालक जरासा म्हणजे आपला जो गरम आहे तो थोडा थंड होईपर्यंत आपण काय करूया, याची पेस्ट करून घेऊया. मग यामध्ये आता या ज्या 2 मिरच्या आहेत ना त्या आपण मी कट करून घालते. आता याची पूर्ण आपण पेस्ट करून घेऊया. त्या प्रकारे बघा मी पेस्ट करून घेतले. काय करूया, आपला जो पालक आहे ना तो थंड झालाय. आता हा पालकाचा आपण आता पेस्ट करून घेऊया मिक्स. अशा प्रकारे मी पालकाची पेस्ट पण करून घेतली. त्यानंतर ही पण पेस्ट आपली तयार आहे वाटण. तर आता आपण काय करूया, ज्यामध्ये आपण पनीर तळलं होतं त्याच्यामध्येच मी आता भाजी बनवणार आहे. तर आता हे तेल तर ऑलरेडी आहे, थोडंसं आपण त्यात अजून थोडंसं तेल घालूया. तेल आता तापले, आपण आता यामध्ये जिरं घालून घेऊया. जिरं फुलू लागले की आपण त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती घालायची त्यामध्ये. मध्ये मी काय करते, आपला घरगुती मसाला पण आहे ना तो पण घालून घेते. तिखट जसं आपल्याला पाहिजे असतं तसं. हे 2 मिनिटं ना चांगलं शिजू द्यायचं वाटण आपल्याला. आता ह्याला बघा बाजूने थोडं असं तेल सुटलंय.
तर आता आपण काय करूया, ही जी पेस्ट केली आहे पालकाची, ती पण पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊया. आता आपण यामध्ये ना आपला जो धना पावडर आहे ना ते पण घालून घेऊया. धना त्यानंतर हळद, चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर हे जे आपण दही घेतलंय ना, म्हणजे दह्यावरची साय म्हणू शकता किंवा दही पण घेऊ शकता तुम्ही. आंबट नाही आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तर ती पण आपण यामध्ये घालून घेऊया. आणि हे ना एक काय करूया, आपण एक 5 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे चांगलं. हे शिजत आलं की नंतर आपण त्यामध्ये पनीर घालायचं, कारण का पनीरला शिजायला जास्त वेळ लागत नाही. पण पालक थोडंसं शिजून येऊ दे त्यामध्ये, जास्त आटवायचं नाही, कारण का थोडीशी ग्रेव्ही पण असायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे त्या पालक आपण जरासं शिजू देऊया चांगला. आता हे ना 5-6 मिनिटं मी पालक असा शिजू दिला होता. आता आपण काय करूया, यामध्ये पनीर घालूया आणि एक 5 मिनिटं परत आपण याला शिजू द्यायचं आहे. आता बघा बाजूने कसंपैकी तेल सुटलं आहे, म्हणजे आता आपलं पालक पनीर तयार झालं आहे. पनीर पण बघा शिजलं गेलं, म्हणजे आता आपलं पालक पनीर तयार झालं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. असा टेस्टी असा बघा पालक पनीर आपला तयार झाला आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालं आपला पालक पनीर तो. तर आता आपली पालक पनीरची रेसिपी तयार झाली आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली ती. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.